ब्रह्माजींचे कपट आणि शिवजींचा निर्णय. श्री गणेशाय नमः. देवांनी भगवान शंकरांना आपले गाराने सांगितले. तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले, सुरवरांनो, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. काळजी करू नका, मी गणासह तुमच्या समवेत येतो. शंकरांनी देवांना अभय दिले. मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले. एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले. त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले. भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले. त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्निसमान प्रखर स्तंभ रूपाने त्या दोघांमध्ये अकस्मात प्रकट झाले. त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपल्या आपण शांत झाली. ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या अग्निरूपी स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले. विष्णू सुकराचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळात प्रवेशले, तर ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले. जो कोणी त्या स्तंभाचा आदी व अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ, तोच ईश्वर, अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली. श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच साध्य झाले नाही. ब्रह्मदेवांनी 21 स्वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल, मग तोच जगाचा स्वामी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायलाच हवी असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा 21व्या स्वर्गात त्यांना केतकीचे म्हणजेच केवड्याचे एक फूल दिसले. त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले. केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले. त्या समयी ते विलक्षण आनंदात होते. तेवढ्यात श्रीहरींचे आगमन झाले. त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे श्रीहरी, मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे. श्रीहरींनी त्या फुलाकडे पाहिले. ते फूल म्हणाले, विष्णू, ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे. ते या दिव्य अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहेत. या घटनेला मी साक्षी आहे. त्यावेळी मी तेथेच होतो. श्री विष्णूंना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला. हे विधाता, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, तूच या जगाचा ईश्वर आहेस, असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचे पाय धरले. विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही. ते तत्काळ प्रगट झाले आणि विष्णूंना म्हणाले, रमापती, विधाता खोटे बोलतो आहे. तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे, पण त्याच्या हाती काहीही लागले नाही. आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केले आहे. तुला स्तंभाचा अंत कळला नाही हीच वस्तुस्थिती आहे, म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे. आजपासून तू आणि मी समानच आहोत. भगवान शंकरांची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला. ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले. केतकी पुष्प म्हणजेच केवड्याचे पुष्प भीतीने थरथर कापू लागले. उर्वरित कथा पुढील व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल.